मुलं मोठी होतात, सज्ञान होतात, ती त्यांचा व्यवहार करतात। तो माझ्या घराचा पत्ता नाही, तो पार्थ अजित पवारांचा बंगला आहे। पार्थ पवारांच्या प्रकरणाबाबत अशी उत्तरे देऊन एक प्रकारे अजित पवारांनी पार्थ पवारांची साथ सोडल्याचं बोललं जातंय। पण असं असताना आत्या सुप्रिया सुळे मात्र पार्थ पवारांसोबत असल्याचं दिसून येतंय। अगदी अजित पवारांसकट जिथे सगळे पार्थ पवारांच्या बाबतीत सावध भूमिका घेताना दिसत आहेत, तिथे सुप्रिया सुळे मात्र उघडपणे पार्थ पवारांची बाजू घेत आहेत। पार्थ माझ्या मुलासारखा आहे, तो कधीच गैरव्यवहार करणार नाही, माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे, कागदपत्र व्यवस्थित तपासायला हवी, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली असून लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण पार्थची बाजू जाणून घेऊया। तसेच पार्थ पवार किंवा अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खरं स्पष्टीकरण देऊन राज्यासमोर तथ्य मांडायला हवीत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण सुद्धा केली आहे। तर माध्यमांशी संवाद साधताना त्यांचं पार्थ पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। आत्या, मी काही चूक केली नाही आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालेलं आहे, असं पार्थ पवार हे सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर बोलताना म्हटले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। त्यामुळे आत्या सुप्रिया सुळे पार्थ पवार यांच्या बाजूने ठामपणे उभ्या असल्याचं दिसून येतंय। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।